बऱ्याच दिवसापासून माझं इथे एक पार्सल आलं होतं, ते काय दाखवते तुम्हाला. हे होतं ज्यूस मेकर. छोटंसं ज्यूस मेकर होतं, पण खूप छान होतं. याच्यामध्ये एकदम भारी ज्यूस बनलं होतं. आल्या आल्या ना मी लगेच याला ना ओपन केलं, त्यानंतर धुवून घेतला आणि लगेच म्हणलं चला ज्यूस बनवू, कारण की माझ्याकडे 2 संत्री होत्याच. माझ्या बाळाला तशा संत्री खूप आवडतात. आमच्या बाहेर विकायला जर आलं तर तो संत्री घेतल्याशिवाय ऐकत नाही, म्हणून मी संत्री डेली घेत असते त्याच्यासाठी. म्हणलं चला त्याच्यासाठी मस्त असं ज्यूस बनवू. पण ज्यूस बनवलं होतं, पण तो नव्हता तर मीच पिऊन घेतलं. आणि त्यानंतर मला बनवायची होती आज कचोरे. तर मटर आल्यापासून ना मी कचोरी रेसिपी ट्रायच केली नव्हती. म्हणलं चला करू. खिचडी वगैरे तर टाकली होती, पण त्यानंतर म्हणजे कचोरी नव्हती बनवली. पण तेवढ्यात बघते फ्रीज उघडून तर पनीर होतं. म्हटलं चला त्यापेक्षा ना मी मटर पनीर बनवून घेते. कचोऱ्या कधीतरी बनवता येईल, तसा बी आज उपवास होता. तर हे चॉपर होतं ना, हे चॉपर बी मी ऑनलाईनच मागून घेतलंय. तसं ना मला चॉपर बोर्ड मागायचा होता, पण म्हणलं त्याच्यापेक्षा दोन्ही भेटतंय आपल्याला, कटर बी भेटतंय आणि बोर्ड बी भेटतो, त्याच्यामुळे मी तो मागून घेतला. त्यानंतर इथं मी कांदा वगैरे कट करून घेतला. लगेच कढई ठेवली आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून पनीरचे तुकडे करून घेतले होते, ते फ्राय करून घेते. पनीर फ्राय करतच होते, तेवढ्यात लक्षात आलं की आपली दिवाबत्ती बाकी आहे. तर म्हणलं चला आता दिवाबत्ती करून घेऊ. दिवा तर तसा माझा चालूच असतो. जसं मी सकाळी ना तेल टाकते दिवा भरून आणि ते छान दिवा चालत असतो दिवसभर. फक्त अगरबत्ती लावून घेतली, त्यानंतर तुळशीला बी लावली. तुळस माझी छोटीच आहे. घरात येऊन लगेच पनीरची भाजी बनवायला घेतली. भाजी ना माझी छान मस्त रेडी झाली होती. फक्त याच्यात मटर टाकायचे होते, ते टाकून दिले. त्यानंतर पाणी घातलं आणि हे जे फ्राय केलेले पनीर होते ते टाकून दिले. हे थोडेसे पीस ना माझ्या बाळासाठी ठेवले. मला तो खाईन, पण त्यांनी काही ते खाल्लेच नाही. त्यानंतर ना आता भाजी एवढी सुंदर झाली, पण मीठच विसरले होते. म्हणलं चला ते टाकून घेते. आज काही साडी नेसली नव्हती, मग ओढणीच घेतली काढून आणि डोक्यावर घेतली. आता मी पदर घेऊन कुठं निघाले, तर कुठं नाही, मी घरातच आहे. तर आज होता माझा गुरुवार आणि तशी चतुर्थी बी होती. तर म्हणलं माझी गुरुवारची सेवा बाकी होती, ती करून घ्यायची होती. इथं 1 ते 21 अध्याय असतात माझे गुरुवार वाचायचे, ते वाचून घेतले. त्यानंतर 11 माळी असतात त्या करून घेतल्या. आणि त्यानंतर चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पाची पहिली आरती केली, मग स्वामींची बी आरती करून घेतली. त्यानंतर नैवेद्य घेतला, देवाला नैवेद्य अर्पण केला होता आणि घरच्यांना जेवायला दिलं. तोपर्यंत बाकीच्या मी पोळ्या करून घेतल्या. देवाचा नैवेद्य घेतला आणि मी तोच जेवायला बसले. उपवास सोडते तेवढ्यामध्ये साक्षीने मस्त मासवड्या आणल्या होत्या, खूप छान लागत होत्या त्याच्या हातच्या, हे इनं बनवल्या होत्या. त्यानंतर मी उपवास वगैरे सोडून घेतला. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.